कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कोपरखैरना या ठिकाणी मनीष नावाचा 14 वर्षाचा मुलगा एका क्लासमध्ये त्या ठिकाणी जात होता। श्रीमती श्यामला चौधरी ह्या प्रायव्हेट ट्युशनचा त्या ठिकाणी होती आणि त्या ठिकाणी तो जात होता। त्या बिल्डिंगचा स्लॅब कोसळला आणि त्या मुलाचा मृत्यू झाला। एकुलता एक मुलगा। त्यांच्या कुटुंबावरती शोककळा पसरलेली आहे आणि शिवसेनेतर्फे माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आमचे नेते असतील विजय चौगुले, आमचे द्वारकानाथ भोईर, त्या ठिकाणी शिवराम पाटील च्या शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाला एक आर्थिक मदत म्हणून 5 लाख रुपयाची मदत आज या ठिकाणी आम्ही केलेली आहे। पैसे देऊन त्या कुटुंबाची जी काही हानी झालेली आहे ती काही भरून नाही निघणार आहे। त्याचे वडील एक रिक्षा चालक आहेत, परंतु त्या कुटुंबाच्या एक आर्थिक हातभार खारीचा वाटा उचलावा म्हणून शिवसेनेने ही मदत केलेली आहे। त्यांची लहान मुलगी आहे, 10वीला शाळा शिकत आहे, रिक्षा चालकाचा ते व्यवसाय करतात, त्यामुळे त्या कुटुंबाला मदत करणं गरजेचं आहे। परंतु त्याचबरोबर त्या कोपरखैरना सेक्टर 2मध्ये ही अत्यंत धोकादायक स्वरूपात त्या ठिकाणी ही इमारत आहे। त्या वॉर्ड ऑफिसरनी त्या ठिकाणचं आहे, त्यांनी ह्या धोकादायक इमारतीवरती कारवाई यापूर्वी केली होती का? त्यांना इंटिमेशन दिली होती का? नोटीस दिली होती का? फक्त ह्या मुलालाच अपघात झाला असा नाही, अनेक मुलं जखमी झाली। ठिकाणी जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे, परंतु अद्यापही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहे। शिवसेनेचं आमचं शिष्टमंडळ चौगुले साहेबांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महानगरपालिका आयुक्तांना भेटणार आहेत, CP साहेबांना भेटणार आहेत आणि याला कोण जबाबदार असतील त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे। कारण यापूर्वीसुद्धा त्याचा काहीतरी स्लॅब पडला होता। मी त्या दिवशी अधिकाऱ्यांशी बोललो, त्यावेळी त्यांनी सांगितलं आम्ही नोटीस दिली होती, धोकादायक नोटीस दिली होती। जर नोटीस दिली होती तर पुढे कारवाई का नाही केली? जर बिल्डिंग धोकादायक होती तर सहाय्यक आयुक्ताचं दुर्लक्ष होतं का महानगरपालिकेचं? जर त्या ठिकाणी जर नोटीस दिल्या असतील तर यापुढे महानगरपालिकेने त्या क्लास चालकावरती गुन्हा का दाखल केला नाही, हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत। कोणाच्या दबावाखाली ही कारवाई थांबली आहे? आयुक्तांनी सुद्धा याचं उत्तर देणं गरजेचं आहे आणि शिवसेना या कुटुंबाला न्याय मिळवून देणार।